खूप सगळ्यांची भाषणं ऐकली आहेत सगळ्यांनी आणि मलाही जाणवतं आहे, मी समोर बसले होते, खूप काय काय उपदेश मिळाले. तर एक तर प्रतिभाबद्दल, पुस्तकाबद्दल मी आता काहीच बोलणार नाही, कारण सगळ्यांनी खूप काय काय बोललं आहे आणि ऐकलं आहे. सॉरी प्रतिभा, नंतर मी तिला पाठवीन त्याबद्दल. मी फक्त मेलडी इन लिव्हिंग टुगेदरमध्ये आज माझ्या लग्नाला 47 वर्ष झाली आहेत आणि आज म्हणजे आज नाही, होऊन गेली या वर्षात. माझा नवरा 25 वर्षाचा आणि मी 20 वर्षाची, असं आमचं लग्न झालं. आता त्या मेलडी इन लिव्हिंग टुगेदर म्हणजे काय हेच माहीत नव्हतं आम्हाला, ना कोणी सांगितलं होतं. पण चांगला मुलगा आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे वगैरे, रँक होल्डर आहे, बाबा छान लग्न करा. त्याच्या पुढे काही माहीत नव्हतं. पण त्याच्यानंतर मी एक शिकले की लिव्हिंग टुगेदरपेक्षा ते काय मॅरिड अनमॅरिड सगळ्यांना लिव्हिंग टुगेदर करायलाच लागतं. पण मला असं वाटतं, मी म्हणेन मेलडी इन ग्रोईंग टुगेदर. आपण लिव्हिंग तर करतोच, पण आपण ग्रो कसे होतो एकमेकांबरोबर, त्याचं प्रत्यक्ष एखाद्याला कोणाला रिसर्च करायचं असेल तर मी, माझा नवरा आणि आमचं जीवनसंगीत करावं. माझा अनुभव सांगणार आहे मी 2 मिनटात. आम्ही 2 ध्रुवावर दोघे जण असतात ना, तसे आम्ही दोघं होतो. माझा नवरा टिपिकल चार्टर्ड अकाउंटंट, सगळं प्रॅक्टिकल नॉलेज, सगळं व्यवस्थित, आणि मी अत्यंत स्वप्नाळू. मी खूप बोलकी, तो अत्यंत मितभाषी, अगदी मोजकं बोलणारा. मी स्वप्नाळू, तो वास्तवतेत जगणारा. मी भावना शब्दबद्ध करून प्रदर्शित करणारी एक्स्ट्रोवर्ट, आणि तो टोटली इंट्रोवर्ट. तो किती भावना काय काय असल्या तरी कधी सांगणारी चेहऱ्यावरही दिसणार नाही. मला सारं आपलेच वाटायचे, सगळं जग आपलंच आहे, माझंच आहे असं वाटायचं. आणि तो माणसं ओळखण्यात एकदम पटाईत. थोडक्यात इस दुनिया में जीने के सब जो उसूल होते हैं ना अच्छे जीने के, वो जानता था. आणि मी जिंदगी एक सफर सुहानावाली, असं आमचं सुरू झालं मॅरिड लाईफ. पण ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर आजच्या घडीला नवीन लग्न झालं तेव्हा सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवा, ग्रीटवेलमध्ये जाऊन सुंदर सुंदर फुलं आणा आणि काय ग्रीटिंग्ज आणा, हे सगळं मी करायची, कारण स्वप्नाळू दुनिया ना, खूप छान 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 सगळं. आणि तो म्हणे, ते ह्याच्यात काय आहे, ते ग्रीटिंग कशाला, त्याच्यात किती वेळ घालवतं, हे काय आहे ते काय, असं असायचं. आणि हा जेव्हा सांगायचा की असं नाही तसं नाही, हे असं असतं, हे व्यवहार असतो, असे असतं, हे काय कटकट आहे, हे पैसान बिसान त्याचे सगळे लावायचे. आजची स्थिती अशी आहे, 30-35 वर्षांनी माझा नवरा उत्साहाने जातो. लोकांना आज त्याचा बड्डे आहे बरं का, त्याला आपण हे करायचं आहे, विश करायचं आहे म्हणून स्वतः ग्रीटिंग घेऊन येतो. आणि माझ्या आयुष्यात नंतरची एक 30-35 वर्षांनंतरची बरीच ग्रीटिंग माझ्या नवऱ्याने दिली आहेत, खूप सुंदर सुंदर भावनांची. आणि त्याच्या उलट मी बँकेत होते, चीफ मॅनेजर होते, त्यामुळे हळूहळू सगळं शिकत गेले. आणि आता अशी उलटी वेळ आली आहे की मी त्याला म्हणते, अरे काय उगाच काहीतरी फालतू, थांब, हे महत्त्वाचं आहे, प्रॉपर्टी टॅक्स उद्या भरायचा आहे किंवा इन्कम. असं माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं. आणि त्याचा जो उजवा मेंदू एकदम शांत झोपलेला होता ना, त्याचा आता वर आला आहे. आणि माझा डावा मेंदू जरा झाला, आणि दोघांचे आता इक्वली झालेले आहेत. त्यामुळे माझ्या एका मैत्रिणीचे परवा 50 झाली लग्नाची, तेव्हा ती आमच्यापाशी कुरकुर करायची, आम्ही सगळ्या मैत्रिणी, असंच होतं ग, तो बाबा तसंच करतो, सायकलवरनं जातो, 76 वर्षाचा आहे. तेव्हा मला सकाळी एक 4 ओळी तिच्यासाठी वाटल्या, तेवढ्या मी फक्त सांगणार आहे. सोपं नसतं 50 वर्ष एकमेकांना निभावून नेणं, सोपं नसतं 50 वर्ष एकमेकांना निभावून नेणं. एक अडखळला तर दुसऱ्यानी सांभाळणं. सहजीवनाच्या असंख्य आठवणी, सुंदर सहवासाच्या अगणित साठवणी, कठीण प्रसंगातील विविध रूपे, हळुवारपणे त्यात सुखदुःख लपे. कठीण प्रसंगातील विविध रूपे, हळुवारपणे त्यात सुखदुःख लपे. 2 जीवांचं एकरूप होणं सोपं नसतंच काही, जरी दिसले तरी सोपं नसतंच काही. वर्षानुवर्ष सोबतीनं संसार करणं, ज्याला जमलं, ज्याला आपल्या पुढे जाऊन पुढच्याचा विचार करणं, जमलं ज्याला आपल्या पुढे जाऊन दुसऱ्याचा विचार करणं, त्यालाच कळलं आयुष्याचं तळं राखणं.
आणि हे लिहिल्यानंतर माझं मलाच आवडलं की आपल्या पुढे जाऊन समोरच्याचा विचार ज्याला करता येतो ना, त्यांचं सहजीवन सुखी होतं. मला टाईम अपचा हिने दाखवलेला आहे. मी 2 मिनटं बोलली आहे. 2 मिनटं 5 सेकंद झाली असतील. प्रतिभाला सर्व तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. सॉरी, प्रत्येक वक्त्याला मला वेळेचं भान द्यावं लागतं आहे. आता दोघीच जणी आपला विचार मांडणार आहेत, अतिशय थोडक्यात मांडणार आहेत.